स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज तुम्हाला तुमचे रिझल्ट्स मिळणार आहेत। फायनली आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो, इतके दिवस सुद्धा कशाची ना कशाची वाट बघायचो, पण आजचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यात भीतीदायक असणार आहे। मी म्हणेन जेवढं टेन्शन तुम्हाला सीईटीच्या रिझल्टच्या दिवशी एग्जामच्या दिवशी आलं नसेल, त्याच्यापेक्षा आज जास्त टेन्शन तुम्हाला येणार आहे। आणि नक्कीच सीईटी सेलची अलॉटमेंट, तुमचा फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे आणि नक्कीच याच्याबद्दल उत्सुकता आहे, तेवढीच भीती सुद्धा तुमच्या मनामध्ये नक्की असणार आहे। मग कधी हा रिझल्ट अलॉटमेंट तुमची डिक्लेअर होणार आहे, ती कशी चेक करायची, त्याच्यानंतर काय करायचं आणि तुमच्या मनामध्ये पडलेले सर्वच्या सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमधून मी सॉल्व्ह करणार आहे। चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण काही इम्पॉर्टंट अपडेट्स येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला लागणार आहेत आणि ते मिस आउट झाले तर आतापर्यंतची सगळी केलेली मेहनत आपली वाया जाऊ शकते। त्याच्यामुळे इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आणि सगळ्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि पटकन चेक करा, नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कालपासूनच मला माहिती आहे पालकांच्याही मनामध्ये टेन्शन चालू झालं असेल, काय होईल, कसं होईल, कोणती अलॉटमेंट मिळेल। मुलं मे बी थोडेसे रिलॅक्स असतील, पण आतापर्यंत नक्की त्यांना सुद्धा टेन्शन आलेलंच असणार आहे आणि बॅकएंडमध्ये किती म्हणलं तरी हा विचार चालू असतोच। मग नेमकं काय होणार आहे लक्षात घ्या। तुम्ही काल जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत या 2 दिवसाआधी, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यापैकी एक कॉलेज विथ त्या पर्टिक्युलर ब्रांच तुम्हाला अलॉट होणार आहे। मग त्याच्यानंतर काय प्रोसेस आहे, काय नाही, मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। पण समजून घेण्यासारखी गोष्ट काय आहे की जेव्हा ही अलॉटमेंट होणार आहे, तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचंय की आता इथेच तुम्हाला थांबायचंय। मग कोणी नेक्स्ट राऊंडला गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं जायचं, मग ते सेफ आहे की नाही आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत। पण सगळ्यात पहिले समजून घेऊया की कधीही अलॉटमेंट येणार आहे। मी माझा अनुभव सांगू, सीईटी सेलचा माझा अनुभव डे बाय डे थोडासा चांगला होत चाललाय, पण मी 2020 पासून काउन्सिलिंग करतोय, म्हणजे माझी ही 5वी बॅच आहे काउन्सिलिंगची। आणि दरवेळेस असं बघण्यात येतं की एक वेळेस रात्री 10ला रिझल्ट आले होते, एक वेळेस संध्याकाळी 6ला, एक वेळ तर रात्री 2 वाजता, म्हणजे रिझल्टच्या दिवशीच्या नेक्स्ट डे रात्री 2ला वगैरे रिझल्ट आले होते। एक वेळ दुपारी 4ला आले होते आणि लास्ट टाइम आय गेस दुपारी 4 किंवा 6च्या दरम्यान रिझल्ट आले होते। सो काय होतं की जे ओव्हरऑल आपण जर बघितलं तर संध्याकाळीच मे बी म्हणेन मी तुमच्या ज्या अलॉटमेंट्स आहेत त्या दिसतात बऱ्यापैकी। आपण जेव्हा बघतोय आजपर्यंत माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही संध्याकाळी 4-6 नंतरच अलॉटमेंट येईल असं काहीतरी एक्सपेक्ट करायचं आहे। मग आता ही अलॉटमेंट चेक कशी करायची, तुमचं जसं तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट चेक केलं तसंच तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ यूज करून तुम्हाला हे चेक करायचंय। मग हे कसं चेक करायचं, त्याच्या पुढे काय प्रोसेस ही वेगळी। मग आता आम्हाला कळेल कसं कधी लागलाय रिझल्ट किंवा अवेलेबल आहे नाहीये। मी 2 गोष्टी केलेल्या आहेत। नवीन जनरेशनसाठी इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करा मला। इंस्टाग्रामला मी सध्या स्टेटस ठेवलेला आहे की द अलॉटमेंट इज नॉट डिक्लेअर्ड येट। म्हणजे काय, तुम्हाला जर भीती वाटली, मनात 24 तास तुमच्या आता जोपर्यंत रिझल्ट लागणार नाही मनामध्ये एक भीती राहते करेक्ट, की लागलं का नाही आणि ते ऑफिशियल वेबसाईटवर काहीच समजणार नाही तुम्हाला। त्याच्यामुळे तुम्ही 2 गोष्टी करा। एक, आपला इंस्टाग्रामला फॉलो करा करेक्ट। चॅनलवर तर मी अपडेट देणार आहे, पण यूट्यूबचं नोटिफिकेशन कधी कधी लेट येतं आणि यूट्यूब आपण कंटिन्युअसली बघत नाही। सो न्यू जनरेशन काय करू शकते, इन्स्टाला फॉलो करा, इन्स्टाला माझी स्टोरी चेकआउट करत राहा। इन्स्टाला जर तुम्हाला माझं स्टेटस अजून सुद्धा तेच दिसतंय की नॉट डिक्लेअर्ड, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। मी ज्या क्षणाला डिक्लेअर मी तिथे लिंक पण टाकेन आणि ते अपडेट करून देईन। पालकांसाठी किंवा मी म्हणेन नवीन जनरेशन इन्स्टावर आहे, पालक नाही आहेत, तर त्यांच्यासाठी बॉट आहे, खाली बॉटची लिंक दिलेली आहे। भीती वाटली 15-20 मिनिटाला भीती वाटली, बॉटला विचारू शकता तुम्ही रिझल्ट आलाय का, बॉट तुम्हाला सांगेल येस ऑर नो। येस असेल तर लिंक पण देईल, नो असेल तर नो करेल। सो जे पॅरेंट्स आहेत त्यांनी बॉट यूज करा, न्यू जनरेशन इन्स्टा यूज करा, कारण आपणही कनेक्ट होऊन जाऊन येणाऱ्या काळामध्ये मे बी हे ऍडमिशन प्रोसेस नंतर सुद्धा तुम्हाला भरपूर अडचणी येऊ शकतात, तेव्हा तुम्ही माझ्याशी पर्सनली कनेक्ट करू शकाल। सो इन्स्टाला पण तुम्ही कनेक्ट व्हायला विसरू नका। सो आता लक्षात आलंय की कधी अलॉटमेंट आल्यानंतर कसं चेक करायचंय। सो ते मनातून टेन्शन काढून द्या, माझा बॉट किंवा इन्स्टा किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अपडेट्स येतील आणि त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला पोस्ट करणार आहे। ज्या क्षणी अलॉटमेंट येईल त्या क्षणी नवीन प्रश्न तुमच्या मनामध्ये चालू होणार आहे। ते आहेत हे 4-5 विषय। फ्रीज करायचं की ऑटो फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, सेल्फ व्हेरिफिकेशन असतं आणि फीस काय असतं। फ्लोट पण तुम्ही शब्द ऐकला असेल, पण आता तो फ्लोट जो शब्द आहे तो आता प्रोसेसमध्ये नाहीये। सो कुठेही फ्लोट शब्द तुम्हाला आता गरज पडणार नाही। सो फ्रीज म्हणजे काय, थोडंसं हे शब्द समजून घेऊया, म्हणजे तुम्ही भिणार नाही। हे मी का बनवतोय की तुम्ही भिले नाही पाहिजे। तर तुम्हाला कोणी म्हणलं फ्रीज करणार आहेस का, तुम्हाला आयडिया असली पाहिजे नेमकं काय, मग त्याचे फायदे तोटे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। बट आज एक बेसिक समजून घेऊया शब्दांचा नेमका अर्थ काय। फ्रीज जर याचा अर्थ काय असतो माहिती का,
की सगळ्यात पहिले समजून घ्या, तुम्हाला करायला लागतं सेल्फ व्हेरिफिकेशन. आता तिथे तुम्हाला दिसेल की सेल्फ व्हेरीफाय करा, म्हणजे ते तुम्हाला तुमचेच डिटेल्स दाखवेल, की तुम्हाला तुमचं नाव दाखवेल, तुम्हाला बघायचं बरोबर आहे का, तुम्ही टिक करा. तो तुम्हाला तुमचा 10वीचा रिझल्ट दाखवेल, बघा हे बरोबर आहे का, तुम्हाला करायचं आहे. 12वीचा रिझल्ट तुम्हाला, तुम्ही जे काही डिटेल्स दिलेले आहेत तो स्वतःच तुम्हाला विचारेल. सेल्फ व्हेरिफिकेशन स्वतःच स्वतः व्हेरीफाय करणे. सो तिथे तुम्हाला 10वीचा रिझल्ट येईल, 12वीचा रिझल्ट येईल, त्याला तुम्हाला टिक मार्क मारत जायचं आहे आणि त्याला आपण म्हणत असतो सेल्फ व्हेरिफिकेशन. ते का करतो की काही मुलांचा रिझल्ट चुकलेला असतो, काही जणांचं चुकलेलं असतं आणि मग मुलं तसेच फॉर्म भरलेले असतात. पण जर तुम्ही एखादी गोष्ट लक्षात ठेवा, नो केली तर मात्र प्रॉब्लेम येणार आहे, तुमची अलॉटेड सीट कॅन्सल होऊ शकते. त्याच्यामुळे सेल्फ व्हेरिफिकेशनचा मी व्हिडिओ वाटल्यास पोस्ट करतो. जसं मी सांगितलंय तसं करायचं, त्याच्यामध्ये कोणीही गडबड करायची नाही. उद्या जोपर्यंत लक्षात घ्या, मी काउन्सिलिंगच्या मुलांनी तेच सांगितलंय, तुम्हालाही मी तेच सांगतोय, सगळ्यांना ते सांगतोय. मी जिथे जिथे सांगत जाईन तिथे तिथे थांबा. मी जसं सांगत जातोय तशी तशी प्रोसेस फॉलो करा. चुकून तुमची सीट तुम्ही स्वतःच्या हाताने कॅन्सल कराल, त्याच्यामुळे गडबड करू नका. मी व्यवस्थित टाइम टू टाइम व्हिडिओ पोस्ट करेन. सो उद्या तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन शब्द ऐकायला म्हटला, घाबरायचं नाहीये. यश दादाच्या व्हिडिओसाठी वाट बघायची आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे बाकी काही नाही, आपल्याला आपले डिटेल्स व्हेरीफाय करायचे असतात. मग त्यात काय चुकायचं नाही त्याच्यावर मी व्हिडिओ वेगळा बनवतो. आता फ्रीज आणि ऑटो फ्रीज काय असतं समजून घ्या. जर तुम्हाला कॅपराऊंड सेकंड आणि कॅपराऊंड 3 मध्ये जायचंच नसेल तर तुम्ही स्वतःचं जे हे आहे त्याला फ्रीज करू शकता. फ्रीज केलं म्हणजे तुम्हाला दिलेल्या 3 दिवसामध्ये विथ कॉलेज फीस तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागेल, करेक्ट. आणि जे कुठे कुठे कॉलेज असेल, पुण्याचं असेल, मुंबईचं असेल, जे काही तुम्हाला रिलेटेड कॉलेज आहे तिथे जाऊन ॲडमिशन तुमचं कन्फर्म करावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट्स, तुमची फीस, हे सगळंच्या सगळं घेऊन तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जावं लागेल जर तुम्ही फ्रीज केलं तर. आणि त्या गिव्हन टाइम पिरियडमध्येच जावं लागेल. नाही मी इथून 10 दिवसांनी जातो असं नाही, दिलेल्या 3-4 दिवसांमध्येच तुम्हाला फ्रीज केल्यानंतर जायचंय. ऑटो फ्रीज म्हणजे काय समजून घ्या. जर तुम्ही फर्स्ट ऑप्शन टाकलाय आणि तोच तुम्हाला अलॉट झालाय, तिथं येईल की तुमचं ऑप्शन आहे ऑटो फ्रीज झालेलं आहे. जर ते ऑटो फ्रीज झालेलं आहे तर मात्र तुम्हाला त्या कॉलेजमध्ये 3-4 दिवसामध्ये जावंच लागेल. मोस्टली कोणाचं जास्त लोकांचं ऑटो फ्रीज होणार नाहीये. बेटरमेंट म्हणजे काय की तुम्हाला सेकंड राऊंडला जायचंय, तुम्हाला थर्ड राऊंडला जायचंय, तर आपण काय करू शकतो, आपली फर्स्ट राऊंडची सीट सेकंड राऊंडला घेऊन जाऊ शकतो, सेकंड राऊंडची सीट थर्ड राऊंडला घेऊन जाऊ शकतो. मग ते कसं होतं, काय होतं, मग सीट राहते का नाही, याच्यावर मी वेगळा डिटेल्ड व्हिडिओ बनवतो. हा खूप लेंदी होईल, उद्या मी त्याच्यावर व्यवस्थित एक्सप्लेनेशन देईन. बट जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला तिथेच थांबायचं तर फ्रीज, आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं तर बेटरमेंट, मग मागची सीट घेऊन जायची असेल तर आपल्याला 1000 रुपये फीस पे करावी लागते, करेक्ट. सो ती फीस आपण सेल्फ व्हेरिफिकेशन नंतर पे करत असतो आणि त्याला आपण म्हणत असतो सीट ॲक्सेप्टन्स फीस. म्हणजे ती सीट मला हवी आहे पण मला दुसऱ्याही राऊंडला जायचं. सो हे कसं वर्कआउट करतं काय नाही हे सगळं आपण, आणि तो फॉर्म कसा भरायचा, कसं कशावर सिलेक्ट करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. सो हे आय होप आता हे शब्द कानावर आले तर तुम्ही भिणार नाहीयेत. मी ईश्वरचरणी, देवाचरणी नक्की प्रार्थना करतो की तुमचे डिझर्विंग इन्स्टिट्यूट्स तुम्हाला तुमच्या मनासारखी कॉलेजेस नक्की भेटू देत, आणि तुम्हाला जे काय पाहिजे, तुम्ही जे काय होप्स ठेवताय, तुम्ही ज्या कॉलेजेसचे रँक्स नाही तुम्ही बघितलंय, जे काय तुमच्या मनात इच्छा आहे ते तुम्हाला सर्वांच्या पूर्ण होऊ देत, आणि नक्कीच तुमच्या मनासारखं तुम्हाला कॉलेज देव नक्कीच प्रयत्न कर बाबा या सगळ्यांना त्या तुमच्या मनाप्रमाणे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जास्त चिंता करू नका. फार भीती वाटली की अलॉटमेंट झाली की नाही, या दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा, चेक करा अलॉटमेंट झाली आहे का नाही, आणि रिलॅक्स व्हा, ठीक आहे. यूट्यूबवर पण तुम्हाला अपडेट येणार आहे, प्लस काही अडचण मी येऊ देणार नाहीये. सो टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. ही प्रोसेस कशी करायची काय नाही हे सगळे अपडेट्स मी देणार आहे, फक्त गडबड करायची नाही. जोपर्यंत चॅनलवर अपडेट येत नाही, जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत पुढे जाऊन गोष्टी करायच्या नाहीत. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल, थोडंसं तुमचं टेन्शन कमी झालं असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.